एका ठिकाणी हाय व्होल्टेज मॅच आहे, आपण पाहतोय ग्राउंड नंबर 3 वरती. सुंदर खेळ अर्थात मैदान क्रमांक 2 माऊली बुद्ध वर्सेस नांदाई देवी नांदाईचा पाडा या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर दीपक खेळ शेवटच्या क्षणाकडे आपण आहोत. खरं तर क्वार्टर फायनलचे सामने मात्र या ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेमध्ये कामगिरी वावे हा बक्षिसाचा पात्र ठरला आहे. त्यानंतर जय हनुमान वाघोडे हा संघ देखील बक्षिसाचा पात्र ठरलेला आहे. त्यानंतर चालू सामन्यामध्ये आपण माऊली बुद्धी नांदाई देवी नांदाईचा पाडा हा सामना मात्र सुरू आहे. नागेश्वर आवास जय हनुमान वायशे हा सामना देखील या ठिकाणी सुरू आहे. जो जो संघ या ठिकाणी विजय होणार तो बक्षिसाचा पात्र ठरणार. अर्थात क्वार्टर फायनल आजच्या ह्या रचनेमध्ये कंप्लीट होणार आणि मग उद्या निश्चितपणे या ठिकाणी महिलांचे देखील आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा तिसरा सामना शिवशंभू पाटणेश्वर टाकाळी स्पोर्ट्स मांडवा हा त्या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर होणारा सामना असेल दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल वर्सेस ऋतिक्षा स्पोर्ट्स पेन. हॅलो, क्रीडांगण क्रमांक 2 वरती लढत आपण बघतोय. 20-10 अशा फरकाने मॅच क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिलांचा सामना सुरू झालेला आहे. अत्यंत चांगली लढत आपण पाहतोय. महिलांच्या सामन्यामधून ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जेथे शिवशंभू पाटणेश्वर पेन तालुक्यामधला संघ आहे तर काकादेवी हा अलिबाग तालुक्यामधला संघ या ठिकाणी लढत देण्यासाठी सज्ज होतोय. गुणफलक 2-1 अशा फरकाने जिथे मांडवा संघाने पहिल्या क्षणाला आघाडी प्राप्त केलेली आहे. पहिल्या क्षणावरती मांडवा संघ आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर क्रीडांगण क्रमांक 3 कडे आपण लक्ष देतोय. जेथे गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन त्या ठिकाणी वायशे संघ लढत देण्यासाठी सज्ज झालेला आहे. तो नागेश्वर आवाज संघाच्या विरुद्ध नागेश्वर आवाज विरुद्ध वायशेत अशी लढत आपण नेहमीच पाहिलेली आहे. कित्येकदा दोन्ही संघाच्या मध्ये या लढती गेल्या 15 वर्ष झाल्यात आणि 15 वर्षाचा रेकॉर्ड जर पाहिला तर कधी नागेश्वर आवाज तर कधी जहनुमान वायशेत विजेता झालेला आहे. आणि आजची लढत ग्राउंड नंबर 3 नंबर डॉक्टर जे आहेत फिजिओ या ठिकाणी यायचे. फिजिओ या ठिकाणी या ना डॉक्टर जो फिजिओ आहे ग्राउंड नंबर 3 वरती यायचे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना संपलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 आपले नागेश्वर आवाज किती लोक या ठिकाणी आवाज द्या. नागेश्वर आवाज मॉर्निंग करत नागेश्वर आवाजाला किती लोक या ठिकाणी कुठे अरे आवाज द्या. नागेश्वर आवाज खेळते या ठिकाणी. देवीशा मात्रे रेड वरती वायशेत वाले किती वायशेत थोडे आवाज वायशेत वाले कुठे येतात. अरे नागेश्वर आवाज आपल्या इथेच मॅच आहे. आवाज वाले कमी वाटतं मला या ठिकाणी. टाकादेवी मांडवा विरुद्ध पाटणेश्वर पेन यांच्यामध्ये ही लढत आपण बघतोय. 4-1 अशा फरकाने सामना सुरू झालेला. मांडवा संघ 4 गुणांवरती आहे तर पाटणेश्वर पेन हा संघ 1 गुणांवरती आहे. जेथे पाटणेश्वर पेन संघाचे कोच आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा साई मंडळ आणि साई मंडळाच्या माध्यमातून आपण कबड्डीचा थरार पाहत आहोत. सर्व आलेल्या मान्यवरांचं आदरणीय छोटक्षर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि खास करून जे YouTube वरती आपण जे प्रेक्षक आपण पाहत आहोत त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण आमच्याबरोबर जुडलेला आहात. आतापर्यंत सकाळमध्ये पाहिलं गेलं त्याचे सबस्क्रायबर आहेत. आतापर्यंत 21,000च्या जास्त प्रेक्षक आपण पाहत आहोत. YouTubeच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं धन्यवाद.
धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना संपला. नांदादेवी नांदापाडा विरुद्ध सीमावली भूते. या सामन्यामध्ये नांदादेवी नांदापाडा हा संघ 11 गुणांनी विजयी झालेला आहे. या सामन्यामधून उत्कृष्ट खेळाडू आहे सीमावली भूते संघाचा प्रथमेश म्हात्रे. प्रथमेश म्हात्रे आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. सीमावली भूते संघाचा प्रथमेश म्हात्रे आपण व्यासपीठावरती येऊन आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 3 कडे सर्वांचे लक्ष असणार आहे. बेस्ट ऑफ लक. सर्व स्टार खेळाडू आहेत नांदेडचे सर्व खेळाडू. बेस्ट ऑफ लक. प्रथमेश म्हात्रे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सतीची आपण तुषार भोईर यांच्या शुभास्ते पारितोषिक द्यायचं आहे. तुषार भोईर या संपूर्ण स्पर्धेला पाठिंबा देऊन आतापर्यंत उपस्थित आहेत. सन्माननीय छोटम शेठचे सुपुत्र सन्माननीय तुषारजी भोईर साहेब या मॅच मध्ये आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण ही पारितोषिक देतोय. तुषार शेठ भोईर आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. एक फोटो झाला पाहिजे. फोटोग्राफर कृपया कुठे असाल तर आपण कृपया हा फोटो महत्वाचा आहे. हा फोटो घ्यायचा आहे. तुषार शेठ भोईर अजून सुद्धा या स्पर्धेला पाहत आहेत, ऐकत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. प्रथमेश म्हात्रे सीमावली भूते संघाचा हा जबरदस्त खेळाडू आणि त्याला हे पारितोषिक आपण देऊन सन्मानित करतोय. धन्यवाद तुषार शेठ भोईर. आपलं खूप खूप धन्यवाद. सामन्याकडे वळणार आहोत आपण. 7-1 अशा गुणफलकाने मांडवा संघाने जरूर आघाडी घेतली आहे. विकास म्हात्रे या संघाचे कोच आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पांडुरंग पाटील यांना पाहतोय जे ते पांडुरंग पाटील हे कोचच्या रूपात आपल्याला पाटणेश्वर पेन संघाचे बघतोय जे खूप मेहनत घेऊन या संपूर्ण संघाची तयारी करून आलेले आहेत. पेन तालुक्यामधला बलाढ्य संघ आणि मांडवा संघाच्या विरुद्ध झुंज देतोय. त्या ठिकाणी आपण जर गुणफलक पाहिलं तर 10-1 म्हणजेच 9 गुणांनी आघाडी घेतलेली आहे. पाटणेश्वर पेन सुंदर डिफेन्स आपण बघतोय. मांडवा संघाचे डिफेन्स आहे अत्यंत जबरदस्त संघ. आता जर्सी नंबर मांडवा संघाची क्रीडांगण क्रमांक 1 साठी आपण तयारी करायचं आहे. दत्तात्रय स्पोर्ट पनवेल विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट पेन या दोन्ही संघाने अगदी रेडी राहायचं आहे. विना विलंब म्हणजे आपला हा शेवटचा मॅच असणार आहे. त्यामुळे आपण रेडी राहायचं आहे. कुठेही थांबू नका. सामना संपल्यानंतर लगेच आपल्याला मॅच सुरू करायचं आहे. अजून सुद्धा YouTube वरती जे प्रेक्षक आम्हाला जोडलेले असतील या मॅचचा आनंद घेत असतील त्या संपूर्ण YouTubeच्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण आपण दिले हा सपोर्ट आज ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तुषार शेठ भोईर सुद्धा मला वाटते आपली रजा घेत आहेत. धन्यवाद तुषार शेठ भोईर. संपूर्ण मॅचचे 2 दिवस त्यांनी ऐकलेली आहेत. या ठिकाणी तुषार शेठ खूप खूप धन्यवाद. निमिषा विकास म्हात्रे रेडवरती 13-1 असा गुणफलक 12 गुणांच्या आघाडीवरती. बलाढ्य असा टाकादेवी स्पोर्ट मांडवा संघ जिथे पाटणेश्वर हा संघ थोडासा बॅकफुटवरती आपल्याला बघायला मिळतोय. शिवशंभू पाटणेश्वर हा संघ या ठिकाणी थोडासा बॅकफुटवरती. पांडुरंग पाटील थोडासा प्रयत्न करतात. टाइम आउट घेतलेला आहे पांडुरंग पाटील यांनी आणि त्याच वेळेला थोडंसं मार्गदर्शन त्या ठिकाणी पांडुरंग पाटील यांचं बघतोय. हा मार्गदर्शन खूप महत्त्वाचा असतो. कोचची कामगिरी काय असते. ज्या क्षणाला संघ पाठीमागे पडलाय त्याच वेळेला काय चुका झाल्यात त्या चुका सुधारून मात्र त्याच वेळेला एक चांगला खेळ तिथे करता यायला पाहिजे. हा कोचिंगचा काम असतो. आज या ठिकाणी पांडुरंग पाटील हे पाटणेश्वर शिवशंभू पाटणेश्वरचं कोच त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना आपल्याला बघायला मिळतात. दुसऱ्या बाजूला विकास म्हात्रे हे नाव संपूर्ण रायगडला माहीत आहे. ज्याच्या कोचिंगवरती ज्याच्या मेहनतीने हा संघ बांधला गेला तो म्हणजे विकास म्हात्रे. मांडवा गावचा सुपुत्र मासिक कबड्डीपटू. अगदी शालेय कबड्डीपासून मी त्याला ओळखतो. त्याचा खेळ विकास म्हात्रे हे कोच म्हणजे अगदी स्वतः कबड्डी खेळले, शालेय कबड्डी खेळले आणि त्यांची ती जंप म्हणजे आताचे कबड्डीपटू नक्की मारतात परंतु पूर्वीच्या काळाची जी जंप असायची 2 खेळाडूंच्या डोक्याच्या वरून जंप मारून विकास म्हात्रे कधी निसटायचा हे त्यांच्या 7 खेळाडूंना माहीत नसायचा. असा विकास म्हात्रे हा मांडवा गावचा आणि मांडवा संघाचा कोच आहे. आणि अजून सुद्धा त्याच्या शरीर यष्टीकडे बघितलं तर 8वी मध्ये जो विकास म्हात्रे होता तोच विकास म्हात्रे आज सुद्धा 30 शरीर यष्टी
लाजवाब काय मेंटेन ठेवलेला आहे शरीर यष्टीमध्ये विकास मात्रेने. सुंदर डिफेन्स, पुन्हा एकदा ब्लॉक केलाय, जबरदस्त ब्लॉक. जर्सी नंबर आपण 10 ला बघतोय. अकादमी स्पोर्ट मांडवा संघाची सानिका थले हिचा ब्लॉक आपण बघितला. रायगड संघामध्ये निवड झाली होती आणि सानिका थले ही रायगड संघाचे प्रतिनिधित्व करणारी जबरदस्त ब्लॉक या मॅच मध्ये करतोय. शिवशंभू पाटणेश्वर संपूर्णपणे बॅकफूट वरती आहे. 17-1 अशा गुणफरकाने मॅच आपण बघतोय. जेथे बलाढ्य असा अकादमी स्पोर्ट मांडवा हा संघ आगेकूच करताना पाहायला मिळतोय. तर क्रीडांगण क्रमांक 3च्या लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. क्रीडांगण क्रमांक 3 वरती जी लढत सुरू आहे ती 15-12, 5-12 आणि 5-2 या फरकाने सुरू आहे. पुन्हा एकदा नागेश्वर आवाज कुठे आहे? आवाज येत नाही. नागेश्वर आवाज कुठे आहे? नागेश्वर आवाजचे सपोर्टर आहेत की नाही ग्राउंड वरती? नागेश्वर आवाज किती लोक या ठिकाणी आहेत? हात वरती करा. नागेश्वर आवाज वाले जरा हात वरती करायचे. आपले किती लोक या ठिकाणी आहेत? आणि वायशेत वाले भरपूर आहेत. वायशेत वाले पुन्हा हात वरती करा. वायशेत फुल ऑन क्राउड या ठिकाणी वायशेतचा पाहायला मिळतं. गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन्स, पर्व दुसरं या स्पर्धेचा सेशन दुसरंचा डिफेंडिंग चॅम्पियन जय हनुमान वायशेत 5 गुणांवरती आपण बघतोय. नागेश्वर आवाज संघ 2 गुणांवरती 3 गुणांनी पिछाडीवरती आहे. आपण बघतोय नागेश्वर आवाज संघाला दिलखुश आवाज आणि नागेश्वर आवाज ही लढत आपण शेवटच्या रेलवरती जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा हा नागेश्वर आवाज संघ या वर्षी डिफेंडिंग चॅम्पियन वायशेच्या विरुद्ध थोडंसं बॅकफूटवरती आहे. परंतु कित्येकदा बॅकफूटवरती असताना सेकंड हाफमध्ये संजय आवाज संघाचा गेम नक्कीच जरुरी थांबवतोय. कारण मी पाहतोय चंदन सिंगला पाहतोय विदाउट प्रैक्टिस. सेकंड में मैं आपको देख रहा हूँ विदाउट प्रैक्टिस आप ग्राउंड पर खेलने के लिए आए हैं. खास करून पुणे साईडला हाताळल्यानंतर मॅचसाठी स्पेशल आलेला आपण चंदन सिंगला पाहतोय या संघामध्ये खेळतोय. खूप जबरदस्त बलाढ्य खेळाडू वाशिम संघाचा त्याचे सर्व खेळाडू. पण मात्र या ठिकाणी नागेश्वर आवाज पण कमी नाहीये. दोन्ही संघांमध्ये दिव्यमान खेळाडू आहे आणि ही मॅच मात्र शेवटपर्यंत जाणार आहे. नक्कीच मजा येईल पाहण्यासाठी. चला दत्तात्रय स्पोर्ट पनवेल आणि ऋतिक्षा स्पोर्ट पेन आपण लाईनअप करून घ्यायचंय. पहिला हाफ संपलेला आहे. आपण लगेच लाईनअप करायचंय कारण अगदी शेवटचा सामना आपला आहे. त्यामुळे विलंब नाही करायचा आहे. अगदी वेळेवरती ज्या क्षणाला मॅच संपेल त्या क्षणाला 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण ग्राउंडवरती हजर व्हायचं आहे. लाईनअप करून घ्या विना विलंब. चला दत्तात्रय स्पोर्ट पनवेल आणि ऋतिक्षा स्पोर्ट पेन आपण विना विलंब लाईनअप करून घ्यायचं आहे. 2-20 अशा फरकाने म्हणजे 18 गुणांनी आघाडीवरती बलाढ्य असा अकादमी स्पोर्ट मांडवा हा संघ आपण बघतोय. जिथे 9 नंबरची जर्सी परिधान केलेली रुचा पाटील रेडवरती रायगड संघामध्ये निवड झालेली रुचा पाटील याही खेळाडूची रायगड संघामध्ये निवड झाली होती. अकादमी स्पोर्ट संघाला रायगड संघामध्ये निवड करून देणारा विकास मात्रे आणि रायगड संघामध्ये 2 खेळाडूंची निवड झाली होती सानिका थले आणि रुचा पाटील. तर महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली होती ती म्हणजे निमिषा मात्रेची. निमिषा मात्रे जर्सी नंबर 3 महाराष्ट्र संघामध्ये निवड झालेली ही महिला खेळाडू आपण बघतोय. मैदान क्रमांक 1 वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामनाधिकारी वर्ग जो आज आपला या ठिकाणी कार्यरत आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सामनाधिकारी आहेत विजय भोईर सर, दर्शना मळेकर सर, दर्शना मळेकर मॅडम, रुणाली मोकल मॅडम, प्रदीप मोकल सर, पंकज पाटील सर, अवधूत म्हात्रे सर, आशिष पाटील सर, जयवंत पाटील सर, श्रीकांत पाटील सर, अजित तांडेल सर, दिनेश पाटील सर, चेतन पाटील सर, नंदकुमार म्हात्रे सर आणि जितेंद्र कोटेकर सर अशा 14 सामनाधिकाऱ्यांचा आपण हा सामना संपता क्षणी या ठिकाणी सन्मान करणार आहोत. क्रीडांगण क्रमांक 3 वरची लढत आपण बघतोय. क्रीडांगण क्रमांक 3 वरती 6-3 असा गुणफलक वायशिष्ठ 6 गुणांवरती 3 गुणांवरती नागेश्वर आवाज
विनीत मात्रेची रेड जर्सी नंबर 1 रिक्त हाताने परतलाय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी समीर पारकर ऑफ लाईन वरती क्रॉस करून पुन्हा एकदा आपल्या बूट वरती परतलाय समीर पारकर आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा एकदा कल्याण हाके टीमचे डिफेन्स अक्षय गवले आहे. त्याचबरोबर आपण समीर पारकरला बघतोय आणि त्या ठिकाणी मंथन रिक्त हाताने भरतलाय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा समीरचा. तीन वरती थर्ड रेड विनीत मात्रे 3चा डिफेन्स सुपर डेकाचा मौका आणि त्याच वेळेला थर्ड रेड विनीत मात्रेची रेड जबरदस्त डिफेन्स 3च्या डिफेन्स मध्ये रायडर बाद सुपर टॅकल जबरदस्त सुपर टॅकल नागेश्वर आवाज संघाचं कमबॅक मी म्हटल्याप्रमाणे आपण बघतोय जबरदस्त लाजवाब अप्रतिम 3च्या डिफेन्स मध्ये विनीत मात्रे सारख्या सुपर रायडरला बाद केलेला आहे आणि गुणफलक जर आपण बघितला तर 5-6 अशा गुणफलकाने मॅच सुरू आहे. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती दोन्ही संघ या लाईनअप करून घेऊया. दत्तात्रय स्पोर्ट पनवेल आणि ऋतिक्षा स्पोर्ट पेन आपण लाईनअप करून घेऊया. हॅलो साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आयोजित आणि आदरणीय छोटम शेठ संकल्पित अशा भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या 3ऱ्या पर्वाच्या निमित्तानं आजच्या रजनीमध्ये आपल्याला सामनाधिकारी म्हणून लाभलेले या ठिकाणी सन्माननीय विजय भोईर सर यांना मी इन्व्हाइट करतोय. विजय भोईर सर आपण या आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रवी मामा म्हात्रे यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते विजय भोईर सर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. टाळ्या झाल्या पाहिजे कारण आजची संपूर्ण रात्री ज्याने अत्यंत निष्णांत कामगिरी केली असे पंच आणि त्यांचा आपण सन्मान करतोय कारण जी कामगिरी आपण बघितली होती ती अफलातून कामगिरी केली. कुठलाही निर्णय चुकीचा न देताना कुठलाही कारणून न लावता त्यांची कामगिरी आहे. दर्शना मळेकर मॅडम आपण या. बघा आजच्या स्पर्धेला महिला पंच सुद्धा या ठिकाणी लाभला होता आणि त्यांचा आपण सन्मान करतोय. या महिला पंचांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगली कामगिरी या महिला पंचांनी सुद्धा केलेली आहे. एक मिनिट संजय भाई एक मिनिट क्या बात है चंदन प्लीज जोरदार टाळ्या चंदनसाठी वाजला पाहिजे. आवाज आला चंदनसाठी आवाज आला पाहिजे. प्रदीप मोकर सर अवधूत मात्रे अवधूत मात्रे सर अवधूत मात्रे सर हवा उद्या रणजित तुणतुणे सर आपण वारा उद्या सतीश सर अरे जितना IPL का क्रिकेट का मैच देखने नहीं पाता उतना मजा मुझे यहाँ पर कबड्डी देखने के लिए आ रहा है. जिथे जेवढे पण प्रेक्षक आहेत त्यांना निवेदन आहे की आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजल्याच पाहिजे. छोटं टाळ्या वाजल्या सर्वांनी आदरणीय दिलीप टाळ्या वाजल्याच पाहिजे. पंकज पाटील सर आपण या. अवधूत मात्रे
पंकज पाटील सर आपण या. पंकज पाटील सर. रुणाली मोकल मॅडम आपण या. चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती दोन्ही संघ उपस्थित राहत आहेत. अर्थात या ठिकाणी संघ उपस्थित झालेला आहे तो म्हणजेच दत्तात्रय स्पोर्ट पनवेल हा संघ उपस्थित झालेला आहे. मी विनंती करतो ऋतिक्षा स्पोर्ट पेन सुद्धा संघ उपस्थित झालेला आहे.